नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदाभव गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।
राजाराम चरणी दक्षिणा मोरे राजाराम चरणी दक्षिणा Thank you.
पार्वती पते हर हर महादेव जय जय
विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते गोपाल कृष्ण महाराज की जय। आमुचा तो देव एक गुरुराम, आमुचा तो देव एक गुरुराम, द्वैताचा तो ठाव नाही तेथे, गुरुनी व्यापिले स्थिर आणि चर, पहा निर्विकार रामी रामदास उभा तये ठाई, रामी रामदास उभा तये ठाई। आज निरूपणासाठी ज्येष्ठांचं पद घेतलं। सर्वसाधारणपणे अभंगाच्या शेवटी रामदास असं आलं की आपल्याला साहजिकच वाटतं की हे समर्थांचं पद आहे, पण आपण जिकडे जिकडे फिरतो, जिथे तिथे फिरतो, तिथे तिथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गुरु भेटत असतात। कोणी ना कोणी काही ना काही आपल्याला काहीतरी शिकवत असतो, किंवा आपली जर तशी वृत्ती असेल तर आपण समोरच्या माणसाकडून काही ना काहीतरी चांगलं शिकत असतो। तसंच त्यातली माहिती रामी रामदास असं आलं की त्याचा अर्थ की ते पद हे ज्येष्ठांचं आहे, म्हणजे समर्थ रामदास स्वामींची ते ज्येष्ठ बंधू गंगाधर स्वामी यांचं हे पद। आमुचा तो देव एक गुरुराव। हळूहळू बघूया, जसं आपल्याला पायऱ्या जमतील तसं आपण चढत जाऊ, आणि जेव्हा आपल्याला पायऱ्या सगळ्या चढायला जमतील तेव्हा आपण आपोआप मंदिरामध्ये पोहोचलेले असू। आमुचा तो देव एक गुरुराम। आमुचा आपण जर पाहिलं तर आपल्यापैकी या हिंदुस्थानामधल्या कोणत्याही संतांनी स्वतःसाठी कोणतंही मागणं परमेश्वराकडे मागितलेलं नाही। जे काय मागितलं ते सगळं या विश्वाकरिता मागितलं। ते असं म्हणू शकलेच ते माझा देव, आमुचा तो देव नाही। आमुचा याचा अर्थ तिथे अनेक वचन आहे। आम्ही म्हणजे मी आहेच, पण माझ्या समवेत सगळे जे कोणी आहेत माझे बांधव ते सगळ्यांसाठी किंवा त्या सगळ्यांचा जो कोणी देव आहे तो एक गुरुराव आहे, म्हणजे आमचा गुरुजी आहे, म्हणजे आमचा शिक्षक आहे, आमचा मार्गदर्शक आहे। आमुचा तो देव। आता देव म्हणजे काय? जो आम्हाला सगळं काही देतो। काय काय देतो? काय नाही देत, जे जे काही आहे आमच्याकडे हे सगळं काही तो परमेश्वर देत असतो, आणि ते जो देणारा आहे तो आमचा देव। GOD गॉड आपल्याला माहिती आहे, जनरेटर, ऑर्गनायझर अँड डिस्ट्रॉयर, उत्पत्ती स्थिती लय, या सगळ्यांचा जो कोणी कारक आहे तो देव आहे, तो परमेश्वर आहे, आणि तो आम्हाला सगळं काही देणार आहे, आमचा दाता आहे। शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति मानवः। गोपाल कृष्ण भगवान की जय। शतेषु जायते शूरः, गाण्यात शौर्य गावे, खड्गा बघोनी भ्यावे। आपल्याला माहिती आहे समर्थांनी सांगितलं दासबोधामध्ये, काय सांगितलं? लक्षण जी सांगितले त्याच्यामध्ये सांगितलं मूर्खाच्या लक्षणामध्ये की वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख किंवा तो एक पढत मूर्ख, माहिती आहे आपल्याला। पण आम्ही काय करतो? माझे बाबा असं करायचे हेच सांगतो। रे तू काय करतोस ते बोल ना बाबा, मी काही करत नाही। मग तसं नाही उपयोगाचं, माझे बाबा असं करायचे। शतेषु जायते शूरः, गाण्यात शौर्य गावे। आम्ही मोठमोठ्या अगदी तावाने गाणी गातो, आम्ही असं करू, आम्ही तसं करू। प्रभो शक्तिमान हिंदू राष्ट्रांग भूता, हिंदू राष्ट्रांग भूता आपल्याला माहिती आहे। आपण सर्वांनी लहानपणापासूनही प्रार्थना केलेली आहे, नमस्ते सदा वत्सले मातृभूमी, मातृभूमीला वंदन केलेलं आहे। शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः, पंडित आपल्याला जागोजागी भेटत असतात।
जागोजागी भेटत असतात, पैशान पासरी असं म्हणायला हरकत नाही. असे पंडित शतेषु जायतेषु हा सहस्त्रेषुच पंडित हा वक्ता दशसहस्त्रेषु. वक्ता दर 10,000 एखादा वक्ता. आता हे सुभाषित लिहिताना त्यांच्या डोळ्यासमोर असं होतं की वक्ता ह्याचा अर्थ उत्तम वक्ता. नुसते वक्ते भरपूर असतात हो. अगदी उजाडल्यापासून आपण बघितलं तर 7:45 होईपर्यंत जिकडे तिकडे वक्तेच वक्ते, आणि 7:45 नंतर तर महापूरच वक्त्यांचा. गोपाल कृष्ण भगवान की. का तर आमच्या सरकारने ठरवलं मंदिरं बंद ठेवायची आणि मदिरा चालू ठेवायची, म्हणून 7:45 नंतर सगळे वक्ते. असो, पण आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाही. वक्ता कसा हवा? वक्ता अनुपम होता, वक्ता अनुपम होता, भाविक श्रोता मिळे तया शिव. वक्ता अनुपम होता, भाविक श्रोता मिळे तया शिव. सहजची प्रेम रसाचा, सहजची प्रेम रसाचा, भरला बहुरंग कीर्तनात पहारा. राम राम हरे हरे राम राम, राम राम सीतापते राम राम, राम राम रघोत्तम राम. वक्ता अनुपम होता. महाडला कीर्तन चाललेलं आहे अशा वक्त्याचं, आणि छत्रपती शिवाजी महाराज कीर्तन ऐकायला जाऊन बसलेले आहेत. श्रोता पण तसा हवा, वक्ता पण तसा हवा. असा वक्ता हवा. आपल्याला नियोजित वेळेमध्ये फार फापट पसारा न मांडता आवरायचं याची कल्पना आहे. आता दाता भवती वानवा हे आपल्याला माहिती आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजन करतो. कीर्तन म्हटलं की समोर साधारणपणे हाताच्या बोटावर मोजण्या इतकी मंडळी असतात, पण हेच उलट करा. गोपाल कृष्ण भगवान की. 16,000 देखणी म्हटलं की तोबा गर्दी. हे चाललंय, पण याच्यातूनच कुठेतरी काहीतरी आपल्याला चांगलं शोधायचंय. आमुचा तो देव एक गुरुराव. गुरु म्हणजे जो काही आम्हाला शिकवतो तो गुरु. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. गोपाल कृष्ण महाराज की. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया म्हणजे अज्ञानाने आंधळ्या झालेल्या माझ्या नेत्रांमध्ये ज्ञानरूपी शलाका घालून जो माझे डोळे उघडतो अशा गुरुला माझं वंदन असो, असं सुभाषितकार म्हणतो. कारण हे जुन्या काळातलं. आज जे गुरुजी असतात त्याच्याबद्दल आमच्या मुलांना किंवा आम्हाला किती आदर असतो हे ज्याचं त्याने पाहावं, या उपर काही बोलत नाही. तर असा हा जो काही सगळा चाललेला विषय आहे, आणि म्हणून गुरुचं महत्व पूर्वीपासून सारखं सारखं ठासून 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 सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्याच्याकरता आम्ही ते वाचावं, त्याचं मनन करावं, त्याचं चिंतन करावं. पण आम्हाला यातलं कुठलंही काहीही करायला वेळ नाही. आमुचा तो देव एक गुरुराव, द्वैताचा तो ठाव नाही जेथे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणेवच निर्ममो निरहंकारः समदुःख सुखक्षमी. गोपाल कृष्ण भगवान की. अद्वेष्टा सर्वभूतानां सर्व प्राणी मात्रांच्या बद्दल अद्वेष. ज्ञानोबरायांनी किती सुंदर सांगितलंय हो. आपुलिया उजेडू करावा, पारकिया अंधारू पाडावा, हे नेणेच का पांडवा. दीपो
जैसा सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. आपुलिया उजेडू करा. एक मोठं घर आहे, 2 भाऊ आहेत. कालांतराने वेगळं व्हायची वेळ आली. मध्ये भिंत घातली, पण त्या भिंतीला वरती एक गवाक्ष ठेवला. एक चौकोन, एक गोल, जो काही शक्य होतं ते ठेवलं की जेणेकरून इकडची हवा तिकडे जाईल, तिकडची हवा इकडे येईल. कुठल्या ते सिमेंटची जाहिरात आहे ना, तसं नाही केलं त्यांनी. मध्ये एक ठेवलं होतं. आणि तो जो काही गोल किंवा चौकोन असेल त्याच्यामध्ये त्याचं प्रयोजन असं की त्याच्यामध्ये एक दिवा ठेवायचा. माऊली असं सांगते की तो जो दिवा आहे तो दिवा उजेड देताना असा कोणत्याही प्रकारचा विचार करत नाही की या एक प्रकाश आहे आणखीन एक सुहास आहे असं आपण धरू. या प्रकाशने माझा प्रकाश जिकडे तिकडे पसरवलाय, आपण सुहासला उजेड द्यायचा नाही असं दिवा विचार करत नाही. तो दुसरीकडे उजेड टाकतो. तसं आपण असावं अद्वेष्टा सर्व भूताना. मग सर्व प्राणी मात्रांबद्दल आपल्याला द्वेष नसावा, अद्वेष असावा. मैत्रहा करुणेवच, त्यांच्याबद्दल करुणा असावी, त्यांच्याबद्दल प्रेम असावं असं सांगितलंय. अद्वेष्टा सर्व भूताना, भगवंतांनी हे सांगितलं आम्हाला. मैत्रहा करुणेवच. माऊलीने असं सांगितलं. माऊलीने वेगवेगळे दाखले आम्हाला दिले, पण आम्ही काय करतो? हो, साधं उदाहरण सांगतो की कालच्या किंवा परवाच्या कीर्तनापेक्षा माझं कीर्तन जास्तीत जास्त चांगलं कसं होईल, प्रयत्न जरूर करावा, पण तो सुबुद्धीने करावा. पण आमच्याकडे सुबुद्धीने प्रयत्न नसतो. आमचं चांगलं ठरवण्यासाठी त्याच्यातल्या जे काय खाचा खोचा आहेत कालच्या किंवा परवाच्या कीर्तनातल्या, त्या शोधायच्या आणि त्याच्यावर बोट ठेवायचं. वर्मावरती हे नकोय. अद्वेष्टा सर्व भूताना मैत्रहा करुणेवच निर्ममो निरहंकार. हा गाडी अडकली, अहंकार आला, गाडी अडकली. पण त्याच्या पुढे आम्हाला जाता येत नाही, कारण आमचा तो स्थायी भाव आहे अहंकार असणं. अहंकार आणि हा अद्वेष जेव्हा द्वैत निघून जातं, अद्वैत होतो. आणि त्यावेळी तुकाराम महाराजांना असं सांगावं लागलं. तुका म्हणे जेथे नाही मी तू पण, तुका म्हणे जेथे नाही मी तू पण, तुका म्हणे जेथे नाही मी तू पण. स्तवाविती कवण कवणा लागी, स्तवाविती कवण कवणा लागी, कवणा लागी, कवणा लागी. नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा. ओंकार स्वरूपा, ओंकार स्वरूपा, ओंकार स्वरूपा. विश्वाची या रूपा मायवा. असे वेगवेगळ्या प्रकारचे गुरु आम्हाला लाभले. आणि अशी आमची आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माची अशी परंपरा आहे. आणि असे आम्हाला गुरु लाभले. त्यांच्याकडून जे जे काही आमच्या आयुष्याचं कोट कल्याण आहे ते आम्ही करून घ्यावं. आणि याकरता गुरुचं वर्णन कसं करावं हे सांगण्याकरता मूळ पद्यामध्ये ज्येष्ठ असं म्हणतात, आमोचा तो देव एक गुरु आमोचा तो देव तोटा. आमोचा तो
तो देव, आमोचा तो देव, एक गुरुराव. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे देवकीच्या नंदना मुकुंदा गोविंदा रे श्री कृष्णा. देवकीच्या नंदना मुकुंदा गोविंदा रे श्री कृष्णा. देवकीच्या नंदना मुकुंदा गोविंदा रे श्री कृष्णा. 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 देवकीचा नंदना मुकुंदा गोविंदा रे श्री कृष्णा. देवकीचा नंदना मुकुंदा गोविंदा रे श्री कृष्णा. 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 पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मंगलमूर्ती मोरया. सकाळची वेळ आहे, पहाटेची वेळ आहे. अर्थात असो, जाऊ दे. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. उठिलव करी वनमाळी. वनमाळी उठिलव करी वनमाळी. उदया चळी मित्र आला. घनश्याम सुंदरा. आनंद कंदा प्रभात झाली. घटी सरली राती. उठी सरली राती. काळीधार क्षीरपात्र घेऊन. काळीधार क्षीरपात्र घेऊन. धेनु अंबरती. लक्षितात वासुरे धरी. लक्षितात वासुरे हरी. धेनु स्तनपानाला. उठिलव करी वनमाळी. वनमाळी उठिलव करी वनमाळी. उदया चली मित्र आला. घनश्याम
पूर्ण पद आहे अजून मोठं. प्रभात समयी वगैरे वगैरे खूप वर्णन आहे, पण आपल्याला आपल्या वेळेपुरते असं पंच उषःकालची वेळ आहे. हळूहळू अरुणोदय होतोय. अरुणोदय म्हणजे कोणाचा उदय? अरुण म्हणजे सूर्याचा सारथी होता, त्याचं नाव अरुण होतं. सूर्य म्हणजे अरुण नव्हे, सूर्याचा जो सारथी होता त्या आता कुठचाही रथ म्हटला की सारथ्याचा उदयच अगोदर होणार आणि मग रथी येणार. असो, खोलात शिरायचं नाही. तर असं पंच उषःकालची, कारण जुन्या काळातलं वर्णन आहे. आजकालचा उषःकाल साधारणपणे सूर्य चांगल्यापैकी वर आल्यानंतर आम्हाला जेव्हा उन्ह जाणवायला लागतात तेव्हा उषःकाल झाला. असो, काही इलाज नाही, कालमानाप्रमाणे बदल घडत असतात. बघा ना, इथे आपल्याकडे बदल घडतात. पूर्वी फक्त 12 बंदी असायची, असं आता रंगीत संगीत आलं सगळं काम. फक्त 12 बंदी, वरती फेटा पागोट असेल किंवा पगडी असेल. आता झब्बे नशीब अजून कीर्तनकारांनी ते छोटे शॉर्ट झब्बे आणले नाहीयेत आणि ते येणार पण नाहीत 100%. कारण कीर्तनकार जे आहेत ना, ते नट आणि नट्या यांचं बघून काही करत नाहीत, का त्यांचं अनुकरण करत नाहीत. त्या लोकांनी ह्यांचं अनुकरण करायला हवं अशी खरी परिस्थिती आहे, पण ते लोक करत नाहीत. हा विषय आपला आजच्या कीर्तनाचा नाही. तर प्रभात समयी सिद्ध बेटावरती हळूहळू सूर्य उगवतोय. पण हा सूर्य उगवण्यापूर्वी एका झोपडीचं दार उघडलेलं आहे. त्या झोपडीतून एक मूर्ती बाहेर पडली, गंगेवर किंवा यमुनेवर स्नानाला गेली, स्नान करून आली. दुसरी व्यक्ती बाहेर गेली, स्नान करून आली. तिसरी व्यक्ती बाहेर जाऊन आली, स्नान करून आली. आणि चौथी व्यक्ती झोपडीच्या दारामध्ये जातं घालून आहे आणि जात्यामध्ये माधुकरी मागून आणलेलं जे काही धान्य आहे. सुंदर माझे जाते ग, फिरते ग बहुत, ओव्या गाऊ विठ्ठलाच्या, ये रे बा विठ्ठला. तर अशा प्रकारे ओव्या गाते. सुंदर माझे जाते ग, फिरते ग बहुत, जीव शिव दोन्ही प्राण ग, पाची बोटे लावून, ये रे कृष्णा धावून, ये रे रे विठ्ठला. अशा प्रकारच्या ओव्या गाते. इतक्यामध्ये हा जो तिसरा भाऊ होता हा आला. अगं दीदी, आत्ताच्या भाषेत म्हणून दीदी म्हणतो मी. अगं उठ, जा लवकर यमुनेवर स्नान करून ये. आणि म्हणून सांगतोय का, तर या संपूर्ण गावातल्या लोकांनी आपल्याला त्यांच्या समोर येण्याची बंदी केली. आपली सावली जरी त्यांच्यावर पडली तरी सुद्धा ते निषिद्ध मानतात, करोना नसून सुद्धा. आणि म्हणून त्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून आपण आपलं जे काही स्नान संध्याती किंवा जे काही कर्म असतील, आंधिक असेल, ते सगळं ती लोक उठण्यापूर्वी नदीवरती जाऊन आवरावं. केवढा सद्विचार आहे. एखाद्याने आडकाठी केली तर आम्ही मुद्दाम तिथे पाय ठेवू, पण आम्ही हे तसं करणार नाहीत. कारण सत्प्रवृत्ती आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, आणि तशी ही गोमटी फळ आहेत. हो, कोण आहेत? म्हणती टाकून जरी त्या जला, म्हणती टाकून जरी त्या जला, संन्याशाची मुले सुगंध त्यांचा लपेल कैचा, सुगंध त्यांचा
लपेल कैसा गाई दुईची फुले फुले ग गाई दुईची फुले फुले संन्यासाची मुले सुगंध त्यांचा लपेल कैसा गाई दुईची फुले फुले ग कुणी कुणाच्या पोटी यावे हाते आपुल्या नसे कुणी कुणाच्या पोटी यावे हाते आपुल्या नसे काय करावे काय स्मरावे हाती आपल्या असे काय करावे काय स्मरावे हाती आपल्या असे माता पितरे टाकून गेली बाळपणी ते खरे माता पितरे टाकून गेली बाळपणी ते खरे वया विसरून उभे राहिले बळकट पायावरी राहिले बळकट पायावरी राहिले बळकट पायावरी निंदा विषते काय करेल शंभूला निंदा विषते निंदा विषते काय करेल शंभूला विष्णु रूप तो ज्ञान वृक्ष बहरला विष्णु रूप तो ज्ञान वृक्ष बहरला भक्ती ब्रह्म तो इथेच हो प्रकटला भक्ती ब्रह्म हो इथेच तो प्रकटला महालक्ष्मी माया ममता वासुदेव हा डुले महालक्ष्मी माया ममता वासुदेव हा डुले सुगंध त्यांचा लपेल कैसा गाई जुईची फुले फुले गाई जुईची फुले फुले गाई जुईची फुले जुईची फुले जुईची फुले जुईची फुले अशी ती चार भावंड सिद्ध बेटावरती राहत आहेत संन्यासाची मुलं म्हणून लोकांनी त्यांची खूप खूप हेटाळणी केली चिखलफेक केली दगडफेक केली का तर आमची जी सामाजिक बंधन आहेत किंवा आमचं जे काही सामाजिक जे काही कार्य चाललेलं आहे त्याला ही ही पोरं जी आहे ती तडा देत आहेत कुणीही यावं आणि मंदिरात जावं ही हे पोरं सांगताय कुणीही यावं आणि विठ्ठलाचं नाव घ्यावं असं ही पोरं सांगतायत हे नाही जमणार मग आम्ही काय करायचं आमचं बस्तान हलू लागलं आणि म्हणून सगळ्या लोकांनी त्यांना टाकून दिलं पण तरी सुद्धा सोपान दादा सांगतायत की अगं मुक्ते जा लवकर लोक उठायच्या आधी तू जाऊन नदीवरती जाऊन आंघोळ पाणी करून ये अरे पण दादा माझं दळण चाललंय अगं तू सांगितलंयस ना ये रे बा गोपाला ये रे बा विठ्ठला तो येईल आणि तुझं दळण करून देईल तुला कशाला काळजी पडली तू जा नदीवर लवकर जा नाही तर आपल्याला आणखीन त्रास सहन करावा लागेल मुक्ताई उठली नदीवर गेली स्नानासाठी इकडे सोपान दादाने विचार केला की आपण सांगितलंय खरं मुक्तेला पण हा पांडुरंग येईल की नाही त्याच्यापेक्षा जात्यावर बसले सोपान दादा सुरू केलं पण शेवटी म्हणतात ना ज्यानु काम तेनु ज्याचं काम त्याने करावं मुक्ताईला जसं जात्यावरती धान्य दळता येतंय तसं सोपान दादाला थोडंच येणार आहे लवकरात लवकर हे सगळं आटपून जावं म्हणून सोपान दादानी जोरजोरात जातं फिरवायला सुरुवात केली आणि पिठाच्या ऐवजी रवा पाडायला लागला इकडे ह्या मुक्ताई नदीवर गेल्या आंघोळ वगैरे सगळी आटोपली आणि घागर भरून निघणार इतक्यामध्ये त्या गावामध्ये विसोबा चाटी नावाचा एक महाज्ञानी महापंडित दशग्रंथी वेद विद्या संपन्न भरपूर विशेषण लावता येतील भल्या वाचे काय वेच असा एक ब्राह्मण राहत होता आणि ही जी चार पोरं आहेत ती आपल्या या विरोधातच आहेत असं समजून तो यांना विरोध करत होता आणि संपूर्ण गावावरती त्याचा कब्जा होता तो सांगेल ती पूर्व आणि म्हणून सगळ्या लोकांनी यांना वाळीत टाकलं होतं बाजूला टाकलं होतं आणि त्या विसोबा चाटी त्याची जी पत्नी होती त्या पत्नीला मात्र हे सगळं आवडत नव्हतं शेवटी सात्विक विचार तिच्या मनात येत होते रोज हिचा ज्ञानदाता हिची वेणी फणी करतो पण मला तिची वेणी घालायची
अगं ये मुक्ती, ये बरी गाठलीस. अगं तू गाठत नाहीस म्हणून मी आज लवकरच निघून आले. म्हणून तिच्या बरोबर असणाऱ्या 4 तिच्या मैत्रिणी आणि ती अशा सगळ्यांनी मिळून या मुक्ताईला धरलं, पकडलं, एका दगडावर बसवलं, व्यवस्थितपणे अंग चोळून चोळून तिला आंघोळ घातली, तिची वेणी फणी तिथे केली. खूप वेळ झाला हो, आणि तरी सुद्धा उजाडलं नव्हतं. आणि झालं, ही घागर घेतली, आणखी निघाली, आली सिद्ध बेटावरती, आपल्या कुटीमध्ये आली. बघितलं तर हे काय, पीठ नाही रवा आहे. खरोखरच गोपालकृष्ण आला होता की काय म्हणून विचारते, पण सोपान दादांच्या अंगावरती सांडलेलं पीठ दिसतं. असं होय, कृष्ण आला होता होय, बरोबर. पण आता ह्या रव्याचा सांजा करावा लागणार. तुझ्या आवडीचा रव्याचा सांजा करूया. तो म्हणतो, एवढा वेळ तुला उशीर का झाला? तू काहीतरी तिथे टावाळक्या करत बसलीस. अरे नाही राजा, मी दादा खरंच नाही टावाळक्या करत बसली. मुक्ताई सांगते, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते, हो 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 हो, काय सांगू तू ते, 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 काय सांगू तू ते. जात होते यमुना पाणीया, जात होते यमुना पाणीया, वाटेत भेटला ग सावला, वाटेत भेटला ग सावला. दोईवल टोपी मयूल पुछाची, दोईवल टोपी मयूल पुछाची, खांदावली कांबला, खांदावली कांबला. काय सांगू तू ते, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते. त्याने केली ग माझी तवाली, त्याने केली ग माझी तवाली, मग मी तेथून पळाली. त्याने केली ग माझी तवाली, मग मी तेथून पळाली. पलता पलता घतलून पळली, पलता पलता घतलून पळली, दोईची घागल पुतली, हो हो दोईची घागल पुतली. काय सांगू तू ते, काय सांगू तू ते. माझे गुलगे ग फुटले, माझे गुलगे ग फुटले, मग मी लालत ग बतले, मग मी लालत ग बतले, मग मी लालत बतले बतले, मग मी लालत बतले. माझे गुलगे ग फुटले, मग मी लालत ग बतले. तिकडून आले शालंग पाणी, तिकडून आले शालंग पाणी, मला पोताशी गधालिले, मला पोताशी गधालिले. काय सांगू तू ते, काय सांगू तू ते. मला पोताशी गधालिले, हो मला पोताशी गधालिले. माझे समाधान केले, माझे समाधान केले. निवृत्तीचे कृपे सुख है, निवृत्तीचे कृपे सुख है. ज्ञानदेवा लाभले, ज्ञानदेवा लाभले. काय सांगू तू ते, 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 काय सांगू तू ते. अरे काय सांगू सोपान दादा, अरे असं असं घडलं. ज्ञानोबा रायांची गवळण आहे, बोबली गवलन. त्याने केली ग माझी तवाली, मग मी तेथून पलाली. पलता पलता घतलून पलली. असं मुक्ताई वर्णन करते. ज्ञानोबा राय बाहेर येतात आणि झालं.
त्यांचं सगळं गुण्या गोविंदांचं चाललंय. मुक्ताई सांगते की हे बघ सोपान दादान काय केलं, ते पिठाच्या ऐवजी सगळा रवा पाडलं जातीनीतून. आणि आता या रव्याचा सांजा करावा लागणार आपल्याला. आणि मुक्ताई सांगते की दादा असं असं घडलं नदीवर. विसोबा चाटीची बायको आली होती आणि तिने मला माझी वेणी फणी केली आणि सांगितलं की नंतर आमच्या घरी येऊन जा दादा. मी जाऊ. जुन्या काळातली पद्धत होती विचारायची, आता नाही. आता आपल्याला विचारावं लागतं. दादाने विचारायचं काय ग कुठं आहेस. गोपाल कृष्ण भगवान की. दादा विचारते, दादाला विचारते दादा जाऊ. इतक्यामध्ये सगळ्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून वासुदेव आपण म्हणूया. हा वासुदेव येतो आणि वासुदेव म्हणतो कुठे जात आहे. जाऊ नका 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 आगीपाशी जाऊ नका पोपटात पडू नका जाऊ नका जाऊ नका जाऊ नका जाऊ नका आगीपाशी जाऊ नका पोपटात पडू नका जाऊ नका जाऊ नका जाऊ नका जाऊ नका जाऊ नका जाऊ नका कमळाचा लोभापायी तळ्यामध्ये शिरू नका कमळाचा लोभापायी तळ्यामध्ये शिरू नका कमळाच्या लोभापायी तळ्यामध्ये शिरू नका चिखलामध्ये ऋतू नका चिखलामध्ये ऋतू नका जाऊ नका जाऊ नका जाऊ नका वासुदेव सांगत असे मोहामध्ये गुंतू नका वासुदेव सांगत असे मोहामध्ये गुंतू नका संत संग सोडू नका संत संग सोडू नका जाऊ 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 नका. विसोबा चाटीकडे जायचंय तुम्हाला. तरी पण माऊली सांगते वासुदेवा अरे थांब त्यांना तोही अनुभव येऊ दे. म्हणून विसोबा चाटीकडे जाते. मुक्ताई सोपान दोघही जातात. विसोबा चाटीची जी पत्नी असते ती आपल्या बागेत सुंदरसं एकमेव मोगऱ्याचं फूल असतं ते काढून मुक्ताईच्या खोप्यामध्ये खोवते. मुक्ताई घरी येते. इतक्यामध्ये त्यांच्या घरामध्ये ह्यांचं स्नान संध म्हणजे स्नान वगैरे आटोपले असते आणि देवपूजा करायला जाणार. देवांसाठी फुलं जमवायला जातात. मोगऱ्याचं फूल कुठे गेलं सकाळच सकाळच कुणी येऊन चोरलं. त्यांना समजतं असं असं गेलंय. म्हणून हे विसोबा चाटी महापंडित पूजेसाठी फूल मागण्यासाठी यांच्याकडे येतात. सिद्ध बेटावरती येतात आणि त्यांना सांगतात अरे त्रिकाल ज्ञानी म्हणून स्वतःचा उदो उदो करून घेणाऱ्या कार्ट्यानो एवढं एकच्या एक फुल आम्ही मुद्दाम देवपूजेकरता राखून ठेवलं असणार एवढं देखील तुम्हाला कळू नये. स्वतःचा उदो उदो करून घेता तुम्ही त्रिकाल ज्ञानी म्हणून. निवृत्त्या ते फूल अगोदर मला परत करायला सांग. फूल परत द्यायला निवृत्तीनाथ जातात. मुक्ताबाई रडायला लागते. मुक्ताई रडायला लागते. ज्ञानोबा रायतीची समजूत घालतात. मुक्ती अगं तू एका फुलाचं काय घेऊन बसतेस पण त्यांची पूजा राहील ना. मुक्ताई फूल काढून देते निवृत्ती दादांच्या हातामध्ये. निवृत्ती दादा द्यायला जातात. हा दुरून दुरून वरून वरून टाक हातात घेतात. या फुलाचं सुद्धा सुख मी तुम्हाला मिळू देणार नाही सांगतात विसोबा चाटी. तापलेले तसेच निघून जातात. तिथे हे सिद्ध होतं की विसोबा चाटीच्या पत्नीनेच ते फूल मुक्ताईला दिलेलं आहे हे सिद्ध होतं. मुक्ताई रडायला लागते. माऊली सांगते अगं मुक्ते तू रडतेस कशाला. अगं योग सामर्थ्यानं एकच फूल काय घेऊन बसतेस. मोगऱ्याच्या फुलाचं अख्खं झाड आपण तयार करू शकतो. वासुदेव म्हणतो ज्ञानोदेवा अरे राजा झाड तयार करून त्याच्यावरती फुलं लागणार ते मोठं होणार फुलं लागणार आणि ती मुक्ताई डोक्यात घालणार. ह्याला किती अवधी कशाला. वासुदेवा पाहत राहा. म्हणून योग सामर्थ्यानं मोगरा फुलला आपल्याला आता घ्यायचं नाही.
मोगरा फुलतो. एक दिवस या मुलांना इच्छा होती की मांडे भाजून खायचे, मांडे करून खायचे. ही इच्छा विसोबाला कळते आणि विसोबाला कळल्यानंतर विसोबा चाटी म्हणतो, मांडे भाजायचे होय, तुम्हाला खापर कसं मिळतं ह्या आळंदीमध्ये तेच पाहूया. म्हणून सगळ्या कुंभारवाड्यामध्ये दवंडी पिटवतो, आणखीन सगळ्या घराघरामध्ये दवंडी पिटवतो. कुणी जर या मुलांना खापर दिलं तर गाठ माझ्याशी आहे. पण यांचेच एक हितचिंतक असतात या मुलांचे. ही दवंडी पिटवल्यानंतर विसोबा असा आपल्या मदमस्त अवस्थेमध्ये उभा असतो. हे त्याच्या पाठीमागून त्याच्याच घरात जातात, त्याच्याच घरातल्या खापरावर मांडे भाजतात आणि हितचिंतक घेऊन येतात. यांच्याकडे बघूया हे कसे मांडे खातात. म्हणून विसोबा बघायला आलेत, तर यांच्याकडे मांडे तयार आहेत. ते मांडे सुद्धा विसोबा मागून घेतो, आणखीन त्या मांड्यांचे सुद्धा तुकडे तुकडे करून फेकून देतो. ज्ञानोबा म्हणतात, मुक्ते तू कशाला काळजी करतेस, चल तुला मांडेच भाजायचे ना. अगं तुला दादाला आईने केलेले जसे मांडे असायचे तसेच मांडे करून तुला दादाला खाऊ घालायचे ना, चल माझ्यासोबत आतमध्ये. ज्ञानोबा आतमध्ये तिला घेऊन जातात. स्वतःची पाठ खापरासारखी तप्त करतात, त्याच्यावरती मुक्ताई मांडे भाजते आणि विसोबा चाटी पाहत राहतात. मांड्यांचा खरपूस वास तर येतोय. अरे तरी सुद्धा या मुलांच्या मौंजी बंधनाला, व्रतबंधनाला कोणत्याही प्रकारचा परवानगी मिळत नाही, कोणत्याही प्रकारची. तुम्ही पैठणला जावा आणि तिथून शुद्धीपत्र घेऊन या असं त्यांना सांगितलं जातं. थोडासा धावतोय कारण आपलं घड्याळ धावते. शुद्धीपत्र घेऊन या असं सांगितलं जातं, म्हणून पैठणला जातात. पैठणला सुद्धा विसोबा जाऊन पोहोचतो आणि पैठणला जात असता किंवा पैठणला पोहोचल्यानंतर या चारही भावंडांचं अतिशय उत्तम प्रकाराने गावागावातून स्वागत होतं. कारण यांची कीर्ती सर्व दूर पसरलेली असते. सगळे लोक चाहते यांचे पाय धरत असतात, यांना रांगोळ्या घालतात, त्यांच्यावर फुलं टाकतायत वगैरे वगैरे असं सगळीकडे चाललेलं असतं. आणि ही मंडळी येऊन पोहोचते. एक भक्त असाच आलेला असतो, विठू अस्पृश्य, आणि त्याच्यासोबत त्याचा रेडा असतो. त्या रेड्याचं नाव असतं ज्ञान्या. तो म्हणतो, मला दर्शन घ्यायचंय ज्ञानरायांचं आणि या चारही भावंडांचं, म्हणून मी इथे आलोय. आणि पण हे बरोबर कोण आणलंय, ह्याचं नाव ज्ञान्या. अरे वा, ज्ञान्या का, छान छान. म्हणजे या ज्ञान्याला भेटायला तू या ज्ञान्याला घेऊन आलायस तर ठीक ठीक. आणि म्हणून ज्ञानोबा रायांची आणि त्यांची भेट होते त्या विठू अस्पृश्याची, त्या रेड्यासह. विसोबा सांगतात, अरे वा ज्ञानोबा, तुझं नाव ज्ञान्या, ह्याचं नाव ज्ञान्या, दोघेही सारखेच. भूता परस्परे जडो. ज्ञानोबा राय सांगतात, बरोबर आहे, त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे, आम्ही दोघेही सारखेच आहोत. अरे मग ज्ञान्या, तू जर सारखा आहेस तर जसं तू वेद विद्या पारंगत स्वतःला म्हणवतोस किंवा ज्ञानी म्हणवतोस, तर तुझ्यासारखे वेद याला सुद्धा म्हणता यायला हवे. ज्ञानोबा राय सुरू करतात, ओम अग्निमीळे. पुढचं म्हणत नाही. अरे वा, रेडा बोलला नाही, रेडा बोललेला नाही, सांगतो. ज्ञानोबा राय डोळे मिटतात, रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि रेडा बोलू लागतो, ओम अग्निमीळ. विसोबा गडबडून जातो, गलबलून जातो. अगोदर त्या रेड्याच्या पाठीवर त्याने 4 धपाटे ओढलेले असतात. त्याचे वळ ज्ञानोबाच्या पाठीवर उठलेले असतात. हे विसोबा पाहतो आणि विसोबाचं सगळं मत परिवर्तन होतं. अरे रे रे, हे काय करतोय मी? चांगला माणूस कसा असतो? जो खांडावया घाव घाली, कालावणी जयाने केली, दोघा एकची सावली, वृक्ष दे जैसा. असा असतो चांगला माणूस. झाड तोडणाराला किंवा ते लावणाऱ्याला तो जो वृक्ष असतो तो सारखीच सावली देत असतो. असा असतो चांगला माणूस. तुला चांगला माणूस बनायचं असेल तर तू ज्ञानोबाचा अनुग्रह घे, असं विसोबाचं दुसरं मन त्याला सांगतं. अरे या तू ज्ञानाला कितीही जरी पिळून काढला ना तरी इक्षुदंडू, पाळतिया गोडू, गाळतिया कडू, नोहेची जेवी. अरे हा
उसाचा तू कितीही जरी तुकडे तुकडे केलेस तरी तो शेवटपर्यंत तुला गोडीच देत राहणार रे विसोबा, तुला गोडीच देत राहणार. कारण एवढं सगळं होऊन सुद्धा ज्ञानोबाराय मात्र त्या विसोबावर तिळ मात्र चिडलेले नसतात. सकल प्राणी मात्रांची म्हणे जो आपुला. आणि विसोबा विचार करतो की अरे अमृताच्या डोहात बुडालायस, पण विसोबा तुझ्या तोंडाला मात्र वज्रमिठी पडले. विसोबा हे असं काही करू नकोस. हे ऐसे कासया करावे जे सुखे अमृतेची रिघोनी भरावे, ते सुखे अमृत होवोनी का नसावे. अमृता माझी आपण अमृतमय होऊ शकतो. होणार मी अमृतमय होणार. एवढा सगळा त्रास त्या ह्या चारी मुलांना दिला तरी सुद्धा या मुलांचं मत आपल्याबद्दल टस्से मत झालं नाही. आपण आता अमृतमय होणार हे स्वतःशी खूणगाठ बांधतो आणि येतो त्यांच्या पर्णकुटीमध्ये. मुक्ताईला सांगतो, मुक्ते मला माफ कर, मला क्षमा कर, मला मांडे दे. अरे मी आत्ताच उष्टे केले, मला तुझे उष्टेच मांडे पाहिजे. अरे त्यावेळी तुला मान देऊन बोलवत होतो मांडे खायला, तर तू आला नाहीस आणि आता उष्ट मागतोयस. अरे तू कसला विसोबा चाटी, तू विसोबा खेचर आहेस. खेचर म्हणजे यक्ष गंधर्व किन्नर नाही. खेचर म्हणजे यक्ष गंधर्व किन्नर नाही, तर खेचर म्हणजे पिशाच. तू विसोबा पिशाच आहेस. विसोबा म्हणतो, नाही मुक्ते नाही, माझ्यात खरोखरच परिवर्तन झालंय, मला तू आशीर्वाद दे. तुला आणि मी आशीर्वाद नाही रे बाबा, माझी ती योग्यता नाही. तू ज्ञानोबा रायाकडे जा. इतक्यामध्ये ज्ञानोबा राय येतात. ज्ञानोबा रायांच्या चरणावरती हा मस्तक ठेवतो. विसोबा, ज्ञानोबा, माझं खूप काही चुकलं, मोठ्या मनानं मला क्षमा करा आणि मला उपदेश करा. विसोबा, तुला मी काय उपदेश करू. अरे जो उपदेश मला माझ्या गुरुने म्हणजे माझ्या मुक्ताईने जो मला केला तोच उपदेश मी आता तुला करतो. कोणता. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनांचा, सुखे वावे पाणी, संती सुखे वावे पाणी, योगी पावन मनाचा, विश्वपट ब्रह्मतोरा, विश्वपट ब्रह्मतोरा, पाटी उघडा ज्ञानेश्वरा, 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 योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनांचा,
योगी पावन मनाचा. हा उपदेश केला विसोबा चाटीला. शब्द सारे होती वंधी, विश्व सारे होई वंधी, संती सुखे व्हावे पाणी. समोरचं जग जर अग्नी झालं असेल तरी आपण पाण्यासारखंच राहावं, अशा प्रकारचा उपदेश मुक्तेने मला केलाय, तो मी तुला करतो, असं विसोबा चाटीला उपदेश करतात. आणि त्याच्यानंतर विसोबा चाटीचं रूपांतर विसोबा खेचरामध्ये होतं. त्याचा सगळा जो काय अहंकार आहे तो गळून जातो. आणि इथे ज्ञानेश्वर महाराजांना तो सांगतो की ज्ञानोबा राया, अज्ञानी माणसाचं अज्ञान दूर करणारा तो कोणी असेल तर तो ज्ञानदेव आहे. ज्ञानी माणसाचं अज्ञान दूर करणारा तो ज्ञानदेव, हे माझं स्वप्न आज विसोबा तुमच्यामुळे साकार झालं. म्हणून विसोबाला ज्ञानोबाराय नमस्कार करतात आणि आनंदी आनंद होतो. पुढे विसोबा चाटी त्यांचा अनुयायी होतो वगैरे वगैरे सगळे पुष्कळ भाग आहेत. पण आपल्याकडे आता अवधी संपलेला आहे. तर अशा प्रकारे ही गुरु परंपरा हिंदू धर्मामध्ये फार पूर्वीपासून चालू आहे. जसं की गंगाधर स्वामी हे समर्थ रामदास स्वामींचे गुरु होते. निवृत्तीनाथ हे ज्ञानोबा यांचे गुरु होते. गुरु दत्तात्रेयांनी 24 गुरु केले वगैरे वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे. त्या गुरुकडून घ्यावं, आपण घ्यावं, कालांतराने आपण गुरु व्हावं. देणाराने देत राहावे, घेणाराने घेत राहावे. घेता घेता एक दिवस देणाराचे हातच घ्यावेत. म्हणजे काय, हात काढून घ्यायचे नव्हे, तसं आपण व्हावं, देणाऱ्याचे हातच घ्यावे असं सांगितलंय. आणि म्हणून आजच्या आपल्या मूळ पद्यामध्ये ज्येष्ठ म्हणतात. तत्पूर्वी आपण कीर्तन कला प्रेमी मंडळ याचे सर्व सन्माननीय सदस्य यांचं मी ऋण व्यक्त करतो. त्यांना मी आभार देतो की इथं एक तासभर उभं राहून मला बोलायची संधी किंवा मला कीर्तन करायची संधी आपण दिली. परत 3 वर्षांनी अधिक मास येईल, तेव्हा सुद्धा हा प्रयत्न असाच चालू राहावा अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो. आणि इथेच थांबूया. तर आपल्या आजच्या मूळ पद्यामध्ये ज्येष्ठ असं म्हणतात. आमोचा तो देव एक गुरु राव, आमोचा तो देव एक गुरु राव, आमोचा तो देव द्वैताचा तो ठाव, द्वैताचा तो ठाव, द्वैताचा तो ठाव नाही देते, द्वैताचा तो ठाव नाही देते. रामी रामदास उभात एकाई, रामी रामदास उभात एकाई, निराकार माझी रामाबाई, निराकार आमचा तो देव एक गुरु राव, आमचा तो देव एक गुरु राव, द्वैताचा तो भाव नाही देते, द्वैताचा तो भाव नाही देते, द्वैताचा तो भाव नाही देते, नाही देते, नाही देते. नामदेवरायांनी सर्वांकडे मागितलं ते दाखव. चिदानंदेगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडे हेचे माझे सर्व. नरके मुक्ती धन संपदा संत सुख देगा तुका म्हणे गर्भवासे सुख धारावे आमासे. सत्राणे उद्दाणे होणार परिणाम भूमंडळ सर्व पडाविले ब्रह्मांड धाके जुवाने स्वरवर्ण निशाचर त्या झाल्या पडे. जय देव जय देव जय हनुमंता जय नित्याचा देव पिता जय देव जय. तुम ते पाताळे उदा पडाविले पर्वत रामे रामदास
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। पुरुषोत्तम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति।